वजन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी चालू असलेल्या भाजी भाकरी सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण लाल माठची भाजी आणि भाकरी बनवणार आहोत। त्यासाठी मी लाल माठ पहिल्यांदा छान साफ करून धुवून घेतला चिरण्यासाठी। सोबतच बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या। आमच्याकडे नाही का लसणाच्या पाकळ्यांना लसणाच्या कुड्या म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा। नंतर घेतली कढई, त्याच्यामध्ये तेल घालून लसूण, मिरची आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला। नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली लाल माठ घातली। लाल माठ थोडी वाफवून घेतली। थोडीशी वाफवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफवून घ्यायचं। परत याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मीठ घालायचं, पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि बघू शकता आपली भाजी तयार आहे। इकडे आपली भाकरीसुद्धा तयार आहे। सॅलडसाठी काकडी आहे। चला आता सर्व करूया। आणि हो, तुम्ही सुद्धा नक्की घरी बनवा। रंगीबेरंगी भाज्या खाल्ल्या पाहिजेत। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बरं का।